छत्रपती शाहू महाराज समाजसुधारकांच्या विषयी शाहू महाराजांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न होता आणि ए बी सी डी अशी विधानं आहेत. तर सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा त्याने कायदा केला का? येस, आपण लगेच उत्तराकडे पण वळूया. सक्तीचा व मोफत शिक्षणाचा त्यांनी कायदा केला होता. महत्त्वाचं शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व देत असताना त्या ठिकाणी सर्वांनीच विशेषतः अस्पृश्य बांधवांनी शिक्षणासाठी पुढे यावं आणि त्याकरिता त्यांच्यासाठी आपण पाहतो मोठ्या प्रमाणात हॉस्टेलची स्थापना त्यांनी केलेली होती. अनेक शैक्षणिक कार्य आपल्याला ते करताना दिसत आहेत. त्यामुळे पहिलं बरोबर. विविध कला व कलाकारांना आश्रय दिलेला होता. यस. विधवा पुनर्विवाह कायदा त्यांनी पारित देखील केलेला होता. आणि कोल्हापूर व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची त्यांनी शाहूपुरी बाजारपेठेची स्थापना केलेली होती. यस, हे देखील बरोबर आहे. त्यामुळे इथं ए बी सी डी म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल. ओके. शाहू महाराजांच्या संदर्भात महत्त्वाचे समाजसुधारक आपल्याला अभ्यासाचे आहेत. शाहू फुले आंबेडकर यांच्यासोबत आता पहा काही ठराविक प्रश्न त्या ठिकाणी या महत्त्वाच्या समाजसुधारकांबद्दल क्वचित विचारले जात आहेत, परंतु त्यांनी केलेले कार्य हे जाणून घेत असताना आपल्याला त्यांच्या कार्यात ज्या लोकांनी त्यांना सहकार्य वगैरे केलेले असेल अथवा इतरही कार्य म्हणजे जसं की आता शाहू महाराजांच्या बद्दल माहिती घेतोय. 1874 या वर्षी जन्म 26 जून, त्यानंतर 84 या वर्षी शाहू हे त्यांचं नाव त्या ठिकाणी त्यांना म्हणजे मिळालेलं होतं. नेक्स्ट 1894 पुढील 10 वर्षानंतर लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा राज्याभिषेक झाला. या सर्व बाबी आपल्याला अभ्यासात असतानाच त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी आपल्याला त्यांनी जे काही सुधारणावादी कार्य केलेलं आहे त्याबद्दलची माहिती घेत असताना त्यांना त्यांच्या कार्यात त्यांना मिळालेलं सहकार्य असेल कोणत्या व्यक्तींचं तेही आपल्याला इथे अभ्यासणं गरजेचं आहे. डिटेलमध्ये समाजसुधारक अभ्यासाचे आहेत. आणि त्याचबरोबर मोस्टली एक लक्षात घ्यायचं आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना समाजसुधारकांच्या बाबतीत असतील किंवा इतिहासामध्ये कुठलंही पाहतो मी स्टेटमेंट वाईज त्या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तींच्या बद्दलचे एक ना दोन किंवा 3 पॉईंट अशा असतात की ते माहितीच असतात. एका पॉईंटमुळे फक्त थोडासा गोंधळ होतो. मात्र तुम्ही पर्यायाकडे गेलात की त्या ठिकाणी तुम्हाला त्यानुसार देखील ते ओळखता येतं. इथे मात्र कुठेही असं क्लिष्ट वगैरे असं म्हणून आपण नव्हतं त्यांच्याविषयीचं. हे सर्व त्यांचा अभ्यास करीत असताना आपल्याला हे पॉईंट्स पहिल्यांदा येतातच आणि त्याचा आपण अभ्यास करतोच, लक्षात घ्या. त्यामुळे सर्वच या ठिकाणी करेक्ट आहेत किंवा बरोबर आहेत.